सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं विमान हे जळगावात रखडलेलं आहे। वैमानिकानं विमान उड्डाणास नकार दिल्यानं शिंदे जळगावातच अडकलेले आहेत। महाजन गुलाबराव पाटलांकडनं वैमानिकाच्या मनधरणीचा प्रयत्न केला जातोय। गेल्या 45 मिनिटांपासून एकनाथ शिंदे हे विमान उड्डाणाच्या प्रतीक्षेत आहेत। प्रकृतीच्या कारणास्तव वैमानिकानं विमान उड्डाणाला नकार दिल्याची माहिती आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। मंगेश, नेमकं काय घडत आहे? नक्कीच सौरभ, खरं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावरती होते। संत मुक्ताईच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये जे आहे ते खरं सहभागी झाले होते। मात्र एकनाथ शिंदे हे खरं तर 2.5 तास जे आहे जळगावमध्ये उशिरा दाखल झाले, त्यामुळे मुक्ताईनगर येथून जळगाव विमानतळावरती येण्यास त्यांना स्वाभाविकच उशीर झाला आणि हा उशीर झाल्यामुळे कुठेतरी जे आहे वैमानिकाने जे आहे या विमानाच्या उड्डाणाला नकार दिला। त्या पद्धतीने प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देखील खरं तर समोर आलेली आहे। मात्र दुसरीकडे एक अशीही माहिती समोर आलेली आहे की टाइम आउट झाल्याने खरं तर वैमानिकाने जे आहे या ठिकाणी विमान उड्डाणास नकार दिला। मात्र यानंतर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील तसेच जिल्हा प्रशासन व विमान प्राधिकरण यांच्या वतीने जे आहे वैमानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे तो हा केला गेला। त्यानंतर खरं तर बंद द्वार देखील चर्चा करण्यात आली। यानंतर खरं आता 45 मिनिटांनंतर जे आहे या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघाला आणि वैमानिकांची मनधरणी करण्याची आहे खरं तर गिरीश महाजन, गुलाबराव पाटलांना यश आलेलं आहे आणि वैमानिकांनी जे आहे आता उड्डाणाला या ठिकाणी खरं तर होकार दिलेला आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे जे आहे अवघ्या काही वेळापूर्वी जे आहे विमानतळाच्या आतमध्ये गेलेले आहे आणि आता थोड्या वेळात एकनाथ शिंदे यांचं विमान जे आहे ते टेक ऑफ करणार आहे। सौरभ, निश्चितच मंगेश, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।